मोर्चे जे चालू आहे तर आपण जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये काढणार आहे. तर असं आहे का की बाबा या सर्व जिल्ह्यांना आपण एकत्र घेऊन त्याचं काही नियोजन तुमच्यात आहे का? म्हणजे काय होईल की हा जो मोर्चे चालू आहे तर हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये होणार, त्याचा शेवट आपल्याला काहीतरी असं तुमचं नियोजनमध्ये काय आहे? बघा, परभणीमध्ये मोर्चा झाला, मुंबईत झाला, लातूरला झाला, जालन्यात झाला, आता सोलापूरला होतो आणि प्रचंड मोठ्या ताकदीचे मोर्चे झालेले आहेत आणि त्यामुळं सरकार खरं म्हणजे हादरलेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या जे काही गॉडफादर आहेत या सरकारचे, त्यांनी इन्सिस्ट केल्यामुळं या पद्धतीनं SCमध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला जातो. आंबेडकर चळवळीला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपण एक पाहिलं असेल की ह्यांची भूमिका ही या महाराष्ट्रामध्ये OBC वर्सेस मराठा, त्याचबरोबर अनुसूचित जाती वर्सेस धनगर आणि आता अनुसूचित जातीमध्ये आपसामध्ये हे भांडं लावणं, हे म्हणजे तोडा फोडा आणि झोडा अशा पद्धतीचं राजकारण ही मंडळी करत आहेत. आणि हे राजकारण यांना म्हणजे ह्यांच्या फायद्याचं असलं तरी महाराष्ट्राच्या फायद्याचं नाही हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं माझं या सरकारला सांगणं आहे की अशा पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करू नये, जेणेकरून आपलं हे सरकार आज जरी आपण किती मजबूत आहोत असं म्हणत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर समाज आणि त्याचबरोबर संपूर्ण अनुसूचित जाती असतील, अल्पसंख्याक असतील, ही सर्व मंडळी जर विरोधात गेली तर एक कुठे जातील याचा पत्ता लागणार नाही. त्यामुळं सरकारने वेळीच विचार करून याला उपवर्गीकरण थांबवावं, बदल कमिटीचा जो गुपचूप निर्माण केलेला अहवाल आहे तो रद्द करावा अशी आमची मागणी. आणि त्याचबरोबर आता हे जे मोर्चे चाललेले आहेत हे जिल्हावार मोर्चे आहेत, त्यानंतर तालुकावार सुद्धा आमचे मोर्चे होणार आहेत आणि हे डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आणि डिसेंबरला परत एकदा या सरकारला प्रचंड ताकदीनं एक मोठा मोर्चा, न भूतो न भविष्यती असा मोर्चा आम्ही काढून सरकारला या उपकरण विरोधी म्हणजे उपवर्गीकरण विरोधी लोक किती मोठ्या संख्येने ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न होणार आहे. आणि त्यानंतर जर सरकार ऐकलं नाही तर मग आम्ही ज्या पद्धतीने जंतर मंतरला छू मंतर झालं तशा पद्धतीने आम्ही नक्कीच करू असं मी इथे आपल्याला सांगतो. धन्यवाद. ओके.